नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचे स्वागत करते। आज या ठिकाणी आपण झणझणीत अशी मटकीची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी मटकी स्वच्छ अशी धुवून निथळायला ठेवली आहे। त्यानंतर मी मिक्सरमध्ये कट केलेला कांदा घेणार आहे, त्याच्यामध्ये अद्रकचे 3 तुकडे टाकणार आहे। नंतर मी कट केलेला स्वच्छ धुवून टोमॅटो टाकणार आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे, नंतर सोललेला लसूण टाकायचा आहे आणि आता आपल्याला हे मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण मिक्सर मधून ग्राइंड केल्यानंतर कसं झालं आहे। नंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल गरम झालं की पहिल्यांदा मोहरी, नंतर जिरे आणि जी आपण पेस्ट बनवून घेतली होती त्याच्यामध्ये मी चिरलेला कांदा, चिरलेला कोथिंबीर, सोललेला लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकली होती। मी याची पेस्ट बनवून घेतली होती आणि ती पेस्ट आता मी या गरम झालेल्या पातेल्यातल्या तेलामध्ये टाकलेली आहे आणि आता आपल्याला ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। नंतर मी वरून हळद टाकलेली आहे। नंतर मी चिरलेली हिरवीगार अशी मस्त मऊ लुसलुशीत कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे ह्याच्यामध्ये वाटण टाकलं आहे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फिरवून म्हणजे आपल्याला सतत फिरवायचं आहे उलटाण्याने, जेणेकरून तेल सुटेपर्यंत मटकीची एकदम वेगळ्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत असा आपण रस्सा पाहणार आहोत। यासाठी वरून मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे तरी येण्यासाठी। त्यानंतर काळ्या तिखटाचा मसाला मी टाकलेला आहे आणि आता हे पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण असं तेलामध्ये परतून घेऊया हळूहळू। त्यानंतर त्याला तेल सुटेल अशा पद्धतीने आपल्याला उलटानं सतत फिरवत राहायचं आहे, ते चिकटणार तर नाही याची काळजी घ्यायची आहे। वरून मी चवीनुसार मीठ टाकलं आहे, म्हणजे एक पूर्ण अर्धा चमचा टाकला आहे आणि व्यवस्थित हे आपले उलटाण्याने फिरवत राहायचं आहे। आणि आता आपल्याला वाफ येण्यासाठी मी त्याच्यावर एक झाकण 5 मिनिटे ठेवलं आहे, त्याच्यामुळे तेल मस्त सुटेल। तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे जे वाटण आहे ते आपल्या वाटण तेलामध्ये परतलं गेलं आहे। त्यानंतर मी मोड आलेली मटकी स्वच्छ 2दा धुवून घेतली होती आणि त्याचं पाणी निथळून घेतलं होतं। ती मटकीची भाजी आपल्याला आता ह्या रश्श्यामध्ये टाकायची आहे आणि ही आपल्याला 10 मिनिटं उकळू द्यायची आहे। जर तुम्हाला भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरून नंतर पाणी टाकू शकता आणि आपल्याला आता ही 5 ते 10 मिनिटं उकळत ठेवायची आहे। त्यानंतर झणझणीत आणि चमचमीत अशी आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही बघितलं की मस्त असं तोंडाला पाणी सुटेल असं झणझणीत रस्सा आणि तरी आलेली आहे आणि आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मटकीची भाजी बनवून तयार आहे। ही भाजी तुम्ही मिसळ सोबत पण खाऊ शकता, खूप छान लागते। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली? आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। धन्यवाद।